मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ठाकरे मैदानामध्ये उतरले असून आज संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा हंबरडा मोर्चा निघणार आहे। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार आहे। संभाजीनगरच्या क्रांती चौकातून सकाळी 11 वाजता हा मोर्चा निघेल। सरसकट कर्जमाफीसह शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदतीच्या मागणीसाठी हा मोर्चा होतोय। तसंच सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी असल्याचा दावा पक्षाने केलेला आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ठाकरे स्वतः मैदानामध्ये उतरलेले आहेत। दरम्यान ठाकरेंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांसह एकनाथ शिंदेंनी जोरदार टीका केलेली आहे। उद्धव ठाकरेंनी एकदा आरशात बघितलं तर अशा प्रकारचे मोर्चे ते काढणार नाहीत। त्यांच्या काळामध्ये अशी नुकसान झालं होतं त्यावेळी त्यांनी नेमके किती पैसे दिले हे जर आपण बघितलं तर त्यांना असा मोर्चा काढण्याचा अधिकार आहे का हे आपल्या लक्षात येईल। तथापि ठीक आहे, त्यांनाही कुठेतरी आपल्या पक्षाला जिवंत ठेवायचं आहे, त्यामुळे ते प्रयत्न करत आहेत। देण्याची जेव्हा संधी होती तेव्हा काय म्हणाले, आमच्या हातात काही नाही। इथं पण आले, हात खाली आहे, हात रिकामे आहे, माझ्याकडे देण्यासारखं काय। अरे जेव्हा द्यायचं होतं तेव्हाही नाही दिलं आणि आता काय आम्ही देणार आहोत। आता हंबरडा कुठं फोडणार, किती वेळा फोडणार। जेव्हा तुमची खुर्ची गेली तेव्हा हंबरडा फोडला, तुमचे आमदार गेले तेव्हा हंबरडा फोडला, आता लोकसभा गेली तेव्हा हंबरडा फोडला, विधानसभेत 120 जागा 100 लढवून 20 आले तेव्हा हंबरडा फोडला। अरे आता थोडा हंबरडा बाकी ठेवा, अजून बाकी काय काय फोडायचं बाकी आहे। शेतकऱ्यांना जिवंत ठेवण्यासाठी असलेल्या मोर्चावर अशा प्रकारच्या टीका टिप्पणी करणं हे या महाराष्ट्रातल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांचा अपमान आहे। आजचा हंबरडा मोर्चा जो आहे हा शेतकऱ्यांचा आक्रोश हंबरडा हा फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत नाही तर महाराष्ट्रातला हा आक्रोश हंबरडा दिल्लीपर्यंत पोहोचावा यासाठीचा मोर्चा आहे।